मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे। योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळाले नव्हते आणि म्हणून योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिला वाट पाहत होत्या की फेब्रुवारी महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळतील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे। याचा प्रूफसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। या चॅनलवर जी खरी माहिती आहे तीच आपण या ठिकाणी देत असतो आणि म्हणून यापुढेही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी सत्य माहिती मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नव्हते, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये योजनेचा 8वा हप्ता मिळाला नव्हता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळतील, सोबतच मार्चचे पैसे मिळणार आहे का, तर याविषयी वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे। परंतु जी सत्य माहिती आहे ती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे 8 मार्च जागतिक महिला दिवस यानिमित्त पूर्वसंध्येच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होऊन जाईल अशी माहिती या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती। ही माहिती देत असताना त्यांनी हे सुद्धा म्हटले होते की 5-6 तारखेपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे आणि 8 मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जाईल। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही। जे काही प्रचार सुरू होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांचे बंद होणार आहे किंवा महिलांना योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे, यावर सविस्तर माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही पात्र महिलेला अपात्र करण्यात येणार नाही किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कोणत्याही पात्र महिलेचे लाभ बंद करण्यात येणार नाही। परंतु या ठिकाणी हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झालेले आहे अशा महिला आपोआपच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कमी होणार आहे। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे 21 ते 65 वर्ष अशी वयोमर्यादा आहे आणि 21 ते 65 वर्ष म्हणजेच 21 वर्षापासून 65 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता। 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषाप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। आता ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे अशा कोणत्याही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार नाही असे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अशी माहिती येत होती की महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही, तर फेब्रुवारी आणि मार्च असे एकंदरीत 2 महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। परंतु या विषयावर ही माहिती आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सर्वांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जाईल, परंतु मार्च महिन्याचे पैसे विभागाकडून ज्यावेळेस आदेश देण्यात येईल त्याप्रमाणे मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे सध्या तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होत आहे, मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 वरून 2100 रुपये वाढवून भेटणार होते। याविषयी अशी माहिती आहे की सध्या तरी 2100 रुपये महिना तुम्हाला देण्यात येणार नाही
असे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीवर क्लिक करा. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.